मित्रांनो, आपण आज वेक्टर बॉर्न डिसीजमधला जे डेंग्यू आपला चालू होता, लेक्चर 2 डेंग्यू डिसीज चालू होता. त्याचा आज आपण पार्ट 2 बघणार आहे. पार्ट 2 मध्ये आपण काय बघणार आहे? ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्व्हिलियन्स अँड मॉनिटरिंग. हे एकदम एकदम एक्झाम ओरिएंटेड आपले पॉईंट्स आहे. आता सगळ्यात अगोदर आपण पाहूया इंट्रोडक्शन. नमस्कार मित्रांनो, डेंग्यूच्या पार्ट 1 मध्ये आपण जनरल इन्फॉर्मेशन पूर्ण समजून घेतली. आजच्या पार्ट 2 मध्ये आपण महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या सिलेबसनुसार पुढील 3 महत्त्वाचे मुद्दे शिकणार आहोत. त्याच्यामध्ये ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन, कंट्रोल प्रतिबंध नियंत्रण, सर्वेलियन्स मॉनिटरिंग अँड प्रिव्हेन्शिओ रोग निरीक्षण प्रतिबंधात्मक उपाय. चला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात अगोदर बघूया आपण डायग्नोसिस. डेंग्यूचे निदान कोणते आहे? ठीक आहे, डेंग्यूचे निदान योग्य वेळी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नंबर एक CBC कंप्लीट ब्लड काउंट हे डेंग्यूचे निदान आहे. सगळ्यात अगोदर त्याची चाचणी केली जाते. कोणती? CBC. त्याच्यामध्ये काय बघतात आपण? प्लेटलेट्स काउंट कमी आहे का आणि हेमॅटोरिक वाढू शकतो. ठीक आहे. देन नेक्स्ट कोणता? NS1 अगेन्स्ट टेस्ट, अँटीजन टेस्ट. या अँटीजन टेस्टमध्ये काय आहे? आजाराच्या पहिल्या 5 दिवसात उपयुक्त लवकर निदानासाठी वापरली जातात. ठीक आहे. देन IgM अँटीबॉडी टेस्ट साधारण 5 दिवसानंतर पॉझिटिव्ह होते. आणि IgG अँटीबॉडी टेस्ट. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. IgG बॉडी टेस्ट पूर्वीच्या किंवा दुय्यम संसर्ग ओळखण्यासाठी. RT-PCR व्हायरसची खात्री करण्यासाठी विशेष प्रयोगशाळांमध्ये केली जाते. आता एक्झाममध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? लवकर निदानासाठी सर्वात महत्त्वाची चाचणी म्हणजे NS अँटीजन टेस्ट. कोणता आहे? NS अँटीजन टेस्ट. आता याचं ट्रीटमेंट पाहू. डेंग्यूसाठी विशिष्ट अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही. सध्या अँटीव्हायरल उपलब्ध नाही. हा उपचार लक्षणानुसार म्हणजे सपोर्टिव्ह ट्रीटमेंट केला जातो. उपचार कसा? पुरेशी विश्रांती, भरपूर द्रवपदार्थ, ORS म्हणजे डिहायड्रेशन झालेले ORS, पॅरासिटामॉल तपासणीसाठी, पुन्हा ॲस्पिरिन आणि इबुप्रोफेन देऊ नयेत, कारण रक्तस्रावामध्ये धोका वाढतो. ठीक आहे. आता सिव्हिअर डेंग्यू म्हणजे काय? सिव्हिअर डेंग्यूमध्ये काय करतात? जास्त डेंग्यू झालेला आहे म्हणजे एकदम, त्याच्यात IV फ्लुइड्स, ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करतात, हेमॅटोरिक मॉनिटरिंग करतात, प्लेटलेट मॉनिटरिंग करतात, आवश्यक असल्यास ICUचा उपचार देतात. ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला काय करावं हे फास्ट समजून सांगेल. देन ज्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे जे आपल्याला तुम्हाला सांगू इच्छितो, समजावं असं वाटलं मला ते समजवतो. पण तुम्ही काय करा, मी हे सारे PDFs काय करणार आहे, आपले टेलिग्राम चॅनलवर सगळे PDF शेअर करणार आहे. तुम्ही काय करा, त्याला एक एक पॉईंट्स सगळे तुम्ही काय करा, काळजीपूर्वक लक्षपूर्वक तुम्ही एक एक पॉईंट वाचा आणि त्याला काय करा, एक रिव्हिजन करा. मग तुमचं काय होणार? 100% पूर्ण रिव्हिजन होणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आता देन आपण काय करू? प्लेटलेट्स ट्रान्सफ्युजन कधी करावी हे पाहू. हा फक्त प्लेटलेट्स कमी आहेत म्हणून प्लेटलेट्स देत नाही. प्लेटलेट्स ट्रान्सफ्युजन विचारात घेतली जाते तेव्हा जेव्हा गंभीर रक्तस्राव होतो, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असते. एक्झाम पॉईंट काय? फक्त प्लेटलेट्स काउंट कमी असणे म्हणजे प्लेटलेट्स ट्रान्सफ्युजन आवश्यक असे नाही. ठीक आहे मित्रांनो. आता प्रिव्हेन्शन आणि प्रिकॉशन पाहू, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे. वैयक्तिक संरक्षण. काय मित्रांनो? वैयक्तिक संरक्षण. पूर्ण बाह्य कपडे, मॉस्किटो रॅपलेट, खिडक्यांना जाळी, दिवसा देखील डासांपासून संरक्षण, घराभोवती पाणी साचू देऊ नका. कूलर, फुलदाणी, टायर, नारळच्या कवट्या आठवड्यातून एकदा रिकाम्या करा. पाण्याच्या टाक्या झाकून ठेवा. ॲडीज. आता एक्झाम पॉईंट काय? ॲडीज डास स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढतो. ठीक आहे मित्रांनो. आता कंट्रोल ऑफ मिजा, ह्याचं काय? सोल्ट रिडक्शन, डासांची पैदास होणारी ठिकाणी नष्ट करणे, म्हणजे गप्पी मासे वगैरे आपण यूज करू शकता. ठीक आहे. आता इन्व्हायरमेंटल सॅनिटेशन, इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, ह्याच्यामध्ये काय आपल्याला स्वच्छता, आपली इन्व्हायरमेंटची स्वच्छता पाहिजे. ड्रेनेज सुधारणा, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, केमिकल कंट्रोल म्हणजे फॉगिंग, लार्विसाइड्स म्हणजे आपले जे ग्रामपंचायतमधून येतात लोक आणि आपले म्हणजे शहरीमध्ये पण येतात आणि गावामध्ये ग्रामपंचायतमधून एक सायकलवाला होतो, त्याच्या सहागा फॉगिंग असतो, ते पूर्ण ह्याच्यामध्ये धूळ करून जातो. ठीक आहे मित्रांनो. आता बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, लार्वा खाणारे मासे म्हणजे गप्पी मासे आवश्यकतेनुसार वापरावे. जर आपले हौद वगैरे असते त्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे साचून ठेवलेलं असते आणि त्याच्यामध्ये काय स्वच्छ पाण्यामध्ये काय होतं, ते डेंग्यू व्हायरसचे जे डास ते लार्वा त्याच्यात टाकतात. म्हणून आपण काय करायचं, गप्पी मासे त्याचे आणून ठेवायचं. गप्पी माशामुळे काय होणार, तर ते जे लार्वा अंडी जे असतात ते सगळे खाऊन टाकतात. ठीक आहे मित्रांनो. आता हेल्थ एज्युकेशन, आरोग्य कर्मचारी लोकांना काय सांगतात? आठवड्यातून एक दिवस ड्राय डे पाळा. मित्रांनो, महत्त्वाचं आहे ड्राय डे. आता तुम्हाला प्रश्न आला, ड्राय डे कोणत्या म्हणजे वेक्टर बॉर्न डिसीज किंवा वॉटर बॉर्न डिसीजमध्ये ड्राय डे पाळावं लागतं? तर खाली आपल्याला हे यायला पाहिजे की वेक्टर बॉर्न डिसीज. कोणत्या मित्रांनो? वेक्टर बॉर्न डिसीजमध्ये ड्राय डे पाळावा लागतो. घराभोवती स्वच्छता ठेवा. ताप असल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जा. स्वस्त औषधे घेऊ नका.
म्हणजे सर्व्हेलियन्स. आता सर्व्हेलियन्स बघू. ॲक्टिव्ह सर्व्हेलियन्स आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांना शोध घेतात. पॅसिव्ह सर्व्हेलियन्स म्हणजे स्वतः रुग्ण आरोग्य संस्थेत येतो. हे लक्षात ठेवा मित्र. ॲक्टिव्ह सर्व्हेलियन्स म्हणजे काय? हे 2 पॉइंट येतात. ॲक्टिव्ह सर्व्हेलियन्स प्रश्न विचारला की ॲक्टिव्ह सर्व्हेलियन्स म्हणजे काय? ॲक्टिव्ह सर्व्हेलियन्स म्हणजे आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांची शोध घेतात. ह्याला काय म्हणतात? ॲक्टिव्ह सर्व्हेलियन्स. आता पॅसिव्ह सर्व्हेलियन्स म्हणजे रुग्ण स्वतः आरोग्य संस्थेत जातो. ह्याला पॅसिव्ह म्हणतात. आता सेंटिनल सर्व्हेलियन्स म्हणजे निवडणूक आयोग निवडक आरोग्य केंद्रामधून नियमित माहिती गोळा केली जाते. ठीक आहे मित्रांनो. आता इंटेजोमॉलॉजिकल इंडिकेटर्स डास सर्वेक्षण निर्देशांक म्हणजे हाऊस इंडेक्स HI. डासांच्या आढळलेल्या घरांची टक्केवारी म्हणजे फॉर्म्युला पॉझिटिव्ह हाऊस आणि मल्टिप्लाय बाय हाऊस इन्स्पेक्टेड इज इक्वल टू बाय 100. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे. पॉझिटिव्ह हाऊस पॉझिटिव्ह हाऊस डिवायडेड बाय हाऊस इन्स्पेक्टेड मल्टिप्लाय बाय 100 हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता कंटेनर इंडेक्स CI म्हणजे आढळलेल्या पाण्याच्या भांड्यांची टक्केवारी. पॉझिटिव्ह कंटेनर्स मल्टिप्लाय डिवायडेड बाय कंटेनर्स इन्स्पेक्टेड मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे. आता बिरेटिव्ह इंडेक्स BI 100 तपास असलेल्या घरामागे आड्या आढळणारे कंटेनर. 100 तपासलेल्या घरामागे आढळलेल्या कंटेनरची संख्या म्हणजे पॉझिटिव्ह कंटेनर्स डिवायडेड बाय हाऊस इन्स्पेक्टेड मल्टिप्लाय बाय 100. आता HI CI आणि BI हे डेंग्यू नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे निर्देशांक आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, हे आपल्याला फील्डमध्ये काम करावं लागतं. ठीक आहे. फील्डमध्ये जाऊन हे सगळं आपल्याला करावं लागेल. आता डन मॉनिटरिंग पाहू आपण. मॉनिटरिंगमध्ये नवीन रुग्णांची नोंद, याची निगराणी कशी करतात आपण. नवीन रुग्णांची नोंद, प्लेटलेट्स ट्रेंड्स, NS1 पॉझिटिव्ह केसेस, लार्वल सर्वे, फॉगिंगची तपासणी, सोर्स रिडक्शनची पाहणी. ठीक आहे. सोर्स रिडक्शनची पाहणी म्हणजे जिथं जे साचलेलं पाणी आहे, कुठं ते आहे, त्यांचं समजा सोर्स कुठून यायला, ते सगळं आपल्याला काय नष्ट करावं लागते. ठीक आहे. आता आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशन. जर एखाद्या भागात डेंग्यूचे रुग्ण अचानक वाढले तर रुग्णांची नोंद करणे, NS1 IgM तपासणी, लार्वा सर्वे, HI CI BI मोजणे, फॉगिंग करणे, सोर्स रिडक्शन, हेल्थ एज्युकेशन, फॉलोअप सर्वे. देन मित्रांनो, आता MPW हेल्थ वर्करची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. MPWची महत्त्वाची कामे काय? फिवेर सर्वे, लार्वा सर्वे, हाऊस टू हाऊस व्हिजिट, HI CI BI नोंदवणे, फॉगिंग समावणे, हेल्थ एज्युकेशन, केस रिपोर्टिंग, सोर्स रिडक्शन, आउटब्रेक इन्व्हेस्टिगेशनमध्ये सहभाग आणि फॉलोअप. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आता नॅशनल प्रोग्राममध्ये भारतामध्ये डेंग्यू नियंत्रणासाठी नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. नॅशनल सेंटर फॉर वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम हे लक्षात ठेवा. या अंतर्गत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, फॅलेरिया, काला आजार, GE जॅपनीज एन्सेफेलायटिस याचे नियंत्रण केले जाते. ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. पुन्हा आता मित्रांनो, मागच्या वेळेमध्ये नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामवर 2023 परीक्षेमध्ये प्रश्न आला होता. ते कसं आलता काय, त्यांनी लोगो दिला होता, त्याचा लोगो दिला होता आणि खाली सांगितलं होतं की हे लोगो कशाशी संबंधित आहे. मग लगेच आपल्याला 1 सेकंदामध्ये लक्षात येतो की नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामशी संबंधित आहे. ठीक आहे मित्रांनो. आता इम्पॉर्टन्स MCQs. डेंग्यूचा वेक्टर कोण आहे? ॲडिस इजिप्टी आहे. डेंग्यूचा वेक्टर कोण आहे मित्रांनो? ॲडिस इजिप्टी आहे. डेंग्यूसाठी लवकर निदान करणारी चाचणी कोणती? NS1 अँटीजेन टेस्ट. ठीक आहे. डेंग्यूमध्ये कोणते औषध टाळावे? ॲस्पिरिन. ॲडिस डास कुठे वाढतात? स्वच्छ साचलेले पाण्यामध्ये. हाऊस इंडेक्स म्हणजे काय? पॉझिटिव्ह हाऊसची टक्केवारी. रॅपिड रिव्हिजन पाहूयात. डिसीज कोणता आपला? डेंग्यू आहे. एजंट कोणता? डेंग्यू व्हायरस आहे. वेक्टर कोणता? ॲडिस इजिप्टी आहे. डे बायटिंग मॉस्किटो आहे. इन्क्युबेशन पिरियड 4 ते 10 दिवस असतं. अर्ली डायग्नोसिस NS1 अँटीजन टेस्ट आहे. ट्रीटमेंट म्हणजे सपोर्टिव्ह आहे. ॲस्पिरिन टाळावे. प्रिव्हेन्शन सोर्स रिडक्शन, ड्राय डे, फॉगिंग. सर्व्हिलियन्स ॲक्टिव्ह, पॅसिव्ह, सेन्सिशियल. आणि इंडिसेस हाऊस इंडेक्स HI, कंटेनर इंडेक्स CI आणि बिरेटिव्हर इंडेक्स BI. MPW फीवर सर्वे, लार्वा सर्वे, हेल्थ एज्युकेशन रिपोर्टिंग. ठीक आहे मित्रांनो, आजच्या आपण लेक्चरमध्ये ट्रीटमेंट, डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन, कंट्रोल, सर्व्हिलियन्स, मॉनिटरिंग, इंटरमॉलॉजिकल इंडेक्स HI CI BI MPWची भूमिका आणि महत्त्वाचे MCQs पूर्ण केले. यासह डेंग्यूचा हा विषय महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या भरतीचे टेक्निकल सिलेबसनुसार पूर्ण झाला. ठीक आहे. आता पुढील लेक्चरमध्ये आपण वेक्टर बॉर्न डिसीज सिरीजमधील तिसरा महत्त्वाचा रोग म्हणजे चिकनगुन्या शिकणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट करा आणि
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला MPW लर्निंग सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.